रविवारी संकष्टी असल्यामुळे त्याची थोडीफार तयारी मी आज करून ठेवते। तर इथे ना मी यावेळेस वाल वगैरे भिजत घालणार नाहीये। मी काय केलंय, मूग घेतलेत आणि ना मूग सोललेल्या मुगाची उसळ आहे ना खूप छान लागते आणि मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। तर त्याच्यासाठी मी इथे मूग भिजत घालून ठेवलेले आहेत। आज ते छान भिजतील, उद्या सकाळी जाताना मी ते मोड आणण्यासाठी ठेवेन। उद्याच्या दिवसभरात त्याला छान मोड येतील आणि मग परवा त्याची साल कशी काढायची, म्हणजे आपल्याला खूप एक एक सोलायची गरज नसते। अगदी त्याची साल कशी काढायची ना ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमधनं सांगेन किंवा मग रविवारच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन। बरेच दिवस झाले, बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने झाले इडलीचं बॅटर किंवा डोस्याचं बॅटर मी ठेवलं नव्हतं, आंबोळ्यांचं म्हणू शकता तुम्ही। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, 2 कप मी तांदूळ घेतलेत आणि त्याच्यामध्ये ना मी नेहमी तिरफळा टाकून ठेवते, म्हणजे त्याने कुठे टोका वगैरे पडत नाही किंवा कीड वगैरे लागत नाही। तर माझ्याकडे तांदूळ अशा पद्धतीने स्टोअर केलेला असतो। हा तांदूळ मी आईकडनं घेऊन येते, म्हणजे जो इडली आणि डोशासाठी वगैरे घावण्यासाठी जो वापरते ना तो आईकडनं आणते। 2 पेल्याला मी ते 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाव कप मी चण्याची डाळ टाकलेली आहे। जर तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील तर चण्याची डाळ टाका, आंबोळ्या करायच्या असतील तरच चण्याची डाळ टाकते मी, नाहीतर इडली करायची असेल तर चण्याची डाळ टाकत नाही। इथे मी एक अर्धा मोठा चमचा धणे घेतलेले आहेत। ॲक्च्युली मेथी दाणे माझ्याकडे ना खाली काढलेले नव्हते, तर मला आतून डब्यातनं काढून मग ते वरच्या बरणीत भरायचे होते, म्हणून मग मी ते काढले नाही आहेत, फक्त एवढंच काढले। ते आता फक्त मी उद्या सकाळी बघते किंवा आता मग रात्री जेव्हा सगळं आवरेन ना तेव्हा करेन। आणि हे सगळं ना मी उद्या सकाळी ऑफिसला जाताना भिजत घालून जाणार आहे, म्हणजे माझी घाई गडबड होणार नाही, म्हणजे उद्या संध्याकाळी सगळं भिजलेलं मिळेल आणि आल्यावर मग मी संध्याकाळी रात्री मिक्सर लावून मग आपलं पीठ आंबण्यासाठी ठेवून देईन। तर इथे काल हे जे बेसन उरलेलं ते मी बाहेर काढून ठेवते आणि मी आता चण्याच्या पिठाचा पोळा करणार आहे, कारण मग ठेवून काय करू, आणि बेसन पण खूप जास्त दिवस राहिलेलं मग नको असं मला वाटतं, कारण तसं पण बेसन खूप पचायला जड जातं आणि रात्रीचं तर अजिबात नकोसं वाटतं। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजच्या ब्लॉगला म्हणजे तो तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघेल तेव्हा तो कालचा ब्लॉग असेल, तर आजच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून म्हणजे प्रेम दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं ॲप्रिशिएट केलं की प्राजक्ता खूप छान मॅनेज केलंयस आणि तू सगळं व्यवस्थित पण केलंयस, सगळं नीट नेटकं आहे। तर खरंच थँक्यू त्यासाठी। आणि तुम्ही जेव्हा अशा कमेंट करता ना तेव्हा मला खूप छान वाटतं, म्हणजे मी ज्या गोष्टी करते त्या खरंच म्हणजे चांगल्या आहेत आणि तुमच्यापर्यंत मी काहीतरी पोहोचवू शकते याचा आनंद मला जो मिळतो ना तो खूप वेगळा असतो। आणि सगळ्यांना असं आपल्या हाताने करून म्हणजे देण्याचा, म्हणजे जो खाऊ घालण्याचा आनंद आहे ना तो खरंच वेगळा असतो। मार्केटमधनं आपण बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी विकत आणतो, त्याची मजा वेगळी असते आणि हे जेव्हा आपण घरच्या घरी एवढा सगळा घाट घालतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करतो त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो। आणि मला पण मोटिवेशन तुमच्याकडनंच मिळत असतं, तुमच्या छान छान कमेंट्स असतात, तुमचं प्रेम असतं की प्राजक्ता छान करतेस किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं आम्हाला पण बघायला आवडेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा हुरूप वाढवत असतात। मला पण तेवढाच उत्साह येत असतो की मी काही ना काहीतरी छान असं तुमच्याबरोबर शेअर करावं। तर आजच्या ब्लॉगला पण आणि कालच्या ब्लॉगला पण कमेंट होती की चीकचं दूध कुठे मिळेल। तर चीकचं दूध म्हणजे हे असतं की जेव्हा गाईला वासरू होतं तेव्हा जे सुरुवातीला दूध निघतं ते चीक असतं आणि ते काही सगळ्याच ठिकाणी मिळत नाही। जिथे दुधाच्या डेअरीज वगैरे असतात किंवा जिथे गोठा तबेला जिथे असतो तिथे तुम्हाला आधी जाऊन सांगून ठेवावं लागतं की जर चीक अवेलेबल असेल किंवा झाला तर आम्हाला या दिवशी हवाय, तर मग आपल्याला ते सारखं कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या राहावं लागतं की आज चीक मिळेल का, उद्या चीक मिळेल का, 2 दिवसांनी मिळेल का। आता त्यांच्याकडे एखाद्या गाईला वासरू होणार असेल तर त्या गोठ्यात किंवा तबेल्यात माहिती असतं, मग त्या हिशोबाने ती लोक आपल्याला सांगतात की या दिवशी मिळेल। मग आपण आपला नंबर तिथे देऊन यायचा, मग त्यांच्याकडे जेव्हा रेडी होतो म्हणजे जेव्हा असतो तेव्हा ती लोक आपल्याला फोन करून सांगतात या आणि चीक घेऊन जा। तर ते चीक वगैरे नाही, या सगळ्या गोष्टी ताज्या चांगल्या असतात, त्या काही फ्रीझरमध्ये ठेवलेल्या चांगल्या नसतात आणि त्या फ्रीजमध्ये तेवढ्या जास्त दिवस टिकतात की नाही मला त्याची आयडिया पण नाहीये, कारण मी तिथूनच विकत घेते, म्हणजे जसं गोठा तबेला जिथे असतो किंवा डेअरीज असतात तिथे ताजं मिळतं, पण फक्त एवढंच आपल्याला 10-15 दिवस आधी ते सगळं अरेंज म्हणजे डोक्यात ठेवावं लागतं। कुठल्याही गोष्टीची जर आपल्याला प्री प्लॅन जर गोष्ट करायची असेल ना, जसं माझं म्हणा आता मी ही गोष्ट केली पण ही काही 2-3 दिवसाचं माझं प्रिपरेशन नव्हतं, माझ्या डोक्यात खूप आधीपासून विचार चाललेला की मला काय करायचंय आणि त्या हिशोबानेच म्हणजे जसं मी यावेळेस म्हटलेलं की मी एक बजेट ठरवून ठेवलेलं आणि बजेट होतं माझं 2000 रुपये,
माझं दरवेळेस असं बजेट असतं की मी 2,000 ते 2,500 मध्ये माझं फक्त वाणच येतं, म्हणजे दरवेळेस माझं असं असतं. पण यावेळेस 2,000च्या बजेटमध्ये मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यात आणि एवढं छान गिफ्ट म्हणजे आपलं जे काही वाण आपण दिलं आणि गिफ्ट बॉक्स, जे काही स्नॅक्स बॉक्स बनवले, बाकी सगळ्या गोष्टींचं पॅकिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी माझ्या त्या बजेटमध्ये कशा बसतील ना, ते मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे सांगते की मी 2,000 मध्ये कुठली गोष्ट कितीला घेतली, कसा कसा खर्च मॅनेज केला, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. आपण बऱ्याच वेळा जेव्हा अशा गोष्टी काही करत असतो थोडासा त्रास होतो. त्रास पण म्हणजे त्रास म्हणण्यापेक्षा एक थोडीशी दगदग होते, कारण आपल्याला कामाची तेवढी सवय नसते, किंवा सवय म्हणण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना सवय असते. पण त्या गोष्टी जर आपण थोडासा विचार करून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या ना, तर अगदी त्या एकदम आपल्या अंगावर पडत नाही आणि सगळ्यांची मदत घ्यायची. आता मला पण सचिन बऱ्यापैकी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरीचशी मदत करतो. कोथिंबीरची जुडी सचिनने मला जवळपास, आता तो ब्लॉग शूट करतो तरी पण मी आता परत सांगते त्याला, म्हणजे कोथिंबीरची जोडी त्याला नीट करता येत नाही, पण तो जवळपास 10 वेळा तरी बोलला असेल, दे मी साफ करून देतो तुला, दे मी साफ करून देतो. कारण त्या दिवशी उशीर झालेला, मग मी त्याला बोलली नको तुला नाही येणार. पण अशा गोष्टी असतात की ज्याने त्या गोष्टीने, म्हणजे तो बोलतो त्याच्यातच माझं येतं सगळं, आणि त्याला पण दिसत असतं की माझी धावपळ होत असते, गडबड होत असते. मग छोट्या गोष्टी ज्या काल पॅकिंगच्या वगैरे होत्या, म्हणजे जसं साडी कव्हर पॅक करायचे होते, ते त्याने त्याच्या मधल्या वेळेस लंच टाइम मध्ये मला करून दिल्या. नंतर थोड्याशा संध्याकाळच्या वेळेमध्ये मला त्याने गिफ्ट बॉक्स, ते कटिंग होतं सगळं आपलं पेपरचं नाही, आपलं केळीच्या पानाचं, ते सगळं वगैरे करून दिलं. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण तुम्ही फॅमिली मेंबरची वगैरे हेल्प घ्याल, त्यांच्याबरोबर बोलाल की आपल्याला असं करायचंय किंवा आपण असं करू, आणि एकदा त्यांनी पण या गोष्टी केल्या, त्या पण म्हणजे सगळेजण इन्व्हॉल्व्ह झाले ना, तर त्यांना पण या गोष्टीत इंटरेस्ट येईल, आनंद वाटेल आणि सगळ्या गोष्टी छान मॅनेज होतील. तर चला, आजचा व्लॉग मी पुढे कंटिन्यू करते आणि पुढे व्लॉग तुम्ही बघा, म्हणजे मी 2,000 मध्ये सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यात, कशा पद्धतीने कुठली गोष्ट आणली, म्हणजे कुठली गोष्ट मी किती बजेटचा विचार करून घेतली, कशा पद्धतीने मॅनेज केलं, ते आजच्या ब्लॉग मध्ये सांग. चला तर ब्लॉगला सुरुवात करूया. ही जोडवी आहे ना, मला काल घालायची होती आणि काल घालण्यासाठी मी ती फ्रीजवर काढून ठेवलेली आणि मग मी तिथेच विसरून गेली. आज सकाळी पण माझ्या लक्षात नव्हतं. आत्ता मी जेव्हा गोष्टी फ्रीजवरती म्हणजे बघायला गेली की मला कालचं काय काय सामान काढून म्हणजे व्यवस्थित ठेवायचंय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही जोडवी घालायची आपली राहून गेली. ही जोडवी मला सोलापूरवरनं येताना आईने आणि मम्मीने दिलेली, आणि याच्याबरोबर अजून एक म्हणजे पेअर त्यांनी दिलेला, म्हणजे 2 सेट दिलेले त्यांनी मला, आणि यातली ही म्हटलं मी की आता हळदी कुंकू असेल तेव्हाच मी घालेन. आणि आईने मला तेव्हाच सांगितलेलं की आम्ही आलो त्या दिवशी बुधवार होता, तर त्यांनी असंच म्हटलेलं की गुरुवार आहे उद्या, तर उद्या तू घाल म्हणून. तर मी तुम्हाला दुसरा पण दाखवते. एक मी वापरायला काढली त्याच्यानंतरच, आणि ही मग मी म्हटलं की आता उद्या हळदी कुंकू आहे तर म्हटलं घालेन. तर ही बघा, ही जी दुसरी आहे ना, ही पण अशी नाजूकच आहे आणि ही मी आता सध्या वापरते आहे. म्हणजे ही पण त्यांनीच दिलेली, आईने आणि मम्मीने दिलेली मला. तर मी म्हटलं चला आता ती दाखवली तर त्याचबरोबर तुम्हाला ही पण दाखवते. जोडवी असं काही दाखवायचं आजच्या व्लॉगमध्ये असं काही नव्हतं, पण मी ती विसरलेली काल घालायला, आणि मी म्हटलं ठेवायच्या आधी चला तुमच्याबरोबर शेअर करते. आणि याच्या आधी म्हणजे मी ही अशी नाजूक जी जोडवी आहे ना पहिल्यांदाच वापरते. याच्या आधी माझ्याकडे म्हणजे मी पण जी रुटीनमध्ये वापरायची ती पण आपली साधी जी नॉर्मल 3 याची जी येते ना गोल, म्हणजे ज्याच्या फेऱ्या असतात ना, तीच वापरत होती. आणि याच्या आधी पण मी अधिक मासमध्ये जेव्हा गेलेली सोलापूरला, तेव्हा पण मम्मीने आणि आईने आवर्जून माझ्यासाठी जोडवी घेतलेली. बघा, ही ती जोडवी आहे आणि ही पण मी व्यवस्थित जवळपास 1 वर्ष वापरली, लास्टच्या म्हणजे अधिक मासपासनं, आणि खूप छान निघाली ही पण. आणि सध्या मग आता ही मी काढून ठेवली, आणि मग आता ही जी नाजूकवाली आहे ती म्हणजे वापरते सध्या. तुम्हाला कुठल्या आवडल्या मला नक्की कमेंट करून सांगा. ही जर तुम्ही डायरी म्हणाल ना, तर माझी नेहमीची डायरी आहे. पहिलीची जी मी ब्लॅक कलरची डायरी जी वापरत होती ती संपली आहे. मग त्याच्यानंतर मी अशा पद्धतीची ही दुसरी डायरी चालू केली, आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या लिहिलेल्या असतात, ज्या मला नेहमी कुठेतरी आठवतात किंवा मला कुठे काही तुमच्याबरोबर शेअर करायच्या असतात. तर सगळ्या गोष्टी मी छोट्या छोट्या लिहिलेल्या असतात. कधीतरी प्राइसिंग वगैरे असतं, थोडीशी टोटल बेरीज, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी या माझ्या या डायरीमध्ये लिहून ठेवत असते. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी इथे हिशोब हा लिहून ठेवलाय. हा हिशोब मांडताना माझं एक गोष्ट डोक्यात होती की बाहेर काय प्राइस आहे प्रत्येक गोष्टीची. आपण जरी बाहेर म्हणजे साधी कोथिंबीर वडी जरी घ्यायला गेलो तरी ती 400 रुपये किलो आहे. त्याच कोथिंबीर वडीला जर आपण घरी केलं तर किती खर्च येतो, याचा डोक्यात थोडासा जरी आपण विचार केला ना, तर आपण ती गोष्ट बरीच म्हणजे करू शकतो.
जरी आपण ती 20 लोकांचा विचार करून करत असलो ना, तरी त्याच्यामध्ये 20 जणांच्या याच्यामध्ये 30 जण आरामात खाऊ शकतात, एवढं तरी याच्यामध्ये होऊ शकतं. मी इथे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तुम्हाला एक एक करून सांगते. आपण छोटंसं कुठे हॉटेलमध्ये वगैरे गेलो आणि जेवणानंतर आपल्याला खरवस खावासा वाटला तर अगदी छोटासा पीस येतो, जसा जवळपास मी ठेवलेला तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा किंचितसा मोठा असेल तर तो 60 ते 70 रुपयाला असतो. मग जर आपण 60 ते 70 रुपये एका डब्यासाठी देतो, तर जर मला 20 करायचे असतील तर असे किती होतील, म्हणजे किती रुपये आपल्याला त्याला खर्च करायला लागतात. पण इथे आपलं ते अगदी कमी बजेटमध्ये बसलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा, म्हणजे आपण अशा गोष्टी किंवा असा मेनू ठरवायचा की ज्याच्यासाठी खूप जास्त असे पदार्थ लागणार नाहीत आणि पदार्थ न वापरता देखील ती गोष्ट तेवढीच चवीला चांगली असेल. या गोष्टीचा मी नेहमी विचार करते आणि मगच या सगळ्या गोष्टी मी ठरवते. तर बघा, यावेळेस मी 2000चं बजेट ठेवलेलं, तर त्याच्यामध्ये 2000च्या आतमध्येच आलंय सगळं. नाहीतर दरवेळेस माझे 2-2.5 हजार किंवा 2-2.25 पर्यंत माझं जे वाण आणते मी त्याच्यातच म्हणजे त्याचं बजेट म्हणजे त्याच्यातच ठरवलेलं असतो आणि बाकी सगळ्या गोष्टी मी वेगळ्या मग आणत असते. पण मी यावेळेस म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर कराव्या, तुम्हाला पण काहीतरी गोष्टी माझ्याकडनं पोचाव्यात की आपण एवढ्या कमी बजेटमध्ये छान अशा गोष्टी मॅनेज करू शकतो. जरी हे 20 लोकांसाठी जरी मी बनवलेलं असलं तरी हे 20 पेक्षा जास्त लोकांसाठीच झालेलं आहे. खरवस पण तुम्ही 30 लोकांना आरामात देऊ शकत होता. कोथमीर वडी पण आरामात त्याच्यामध्ये 30 बॉक्सेस बनले असते, 30 पेक्षा जास्तच बनले असते, 30-35 बॉक्स आरामात बनले असते. बटाटा वडा फक्त एक माझ्यामध्ये 25 बॉक्स बसले असते. थोडंसं जर तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढवलं असतं 1 किलोचं तर त्याच्यामध्ये मग अजून बॉक्सेस बनले असते. तर आता मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी जे वाण घेतलंय त्याच्यामध्ये मी जे 2चा सेट दिलेला तुम्ही बघितलं कव्हरचा, साडी कव्हरचा, तर तो एक मला 20 रुपयाला पडलेले. असे मी 40 पीस आणलेले, तर त्याचेच 800 रुपये झालेले. त्याच्यानंतर आपल्याला मी तिळगुळ घेतले नव्हते, लाडू घरीच बनवलेले, तर पाव किलो मी तीळ घेतलेले, ते 90 रुपयाचे आणि त्याच्यासाठी पाव किलो गुळ वापरलेला, तो 45 रुपीजचा. त्याचे मिळून झालेत 935 रुपीज. आता आपल्याला जो मी मेनू ठरवलेला तर खरवस, तर चिकाचं जे दूध आहे, चीक दूध आहे, ते 1 लिटर 200 रुपयाचं होतं. मी अर्धा लिटरचे 2 पॅकेट घेतलेले 200 रुपयाचे. 1 लिटरला आपण अर्धा लिटर दूध वापरलं तर अर्धा लिटर दूध 30 रुपयाला इझिली होतं अवेलेबल. आणि मी नॉर्मल जे अमूलचं दूध असतं तेच वापरलेलं. मी काही फुल फॅट क्रीम मिल्क वगैरे असं काहीच वापरलं नव्हतं. याने देखील टेस्ट खूप छान आली. फक्त व्यवस्थित ते मी म्हणजे बॉईल करून घेतलेलं. त्याच्यानंतर वेलची, केशर हे आपण वापरलंच आहे म्हणून मी त्याचे 20 रुपये खर्च टाकलाय. कारण खूप जास्त असं नाही, थोडंसं आपण टाकलेलं म्हणून मी 20 रुपये खर्च टाकला. आणि त्याच्यामध्ये आपण गुळ वापरलेला, तर गुळाचा खर्च मी 60 रुपये लावलाय. आणि असा सगळा मिळून खरवसचाच खर्च हा 310 रुपये झालाय. म्हणजे 310 रुपयामध्ये जवळपास तुम्ही 30 कंटेनर म्हणजे बनवू शकताय. तर मग तुम्ही विचार करू शकता की तुम्ही किती प्रॉफिटमध्ये असाल. जर तुम्हाला असं काही होममेड बिझनेस पण करायचा असेल तर त्याची मी आयडिया तुम्हाला देते. किंवा घरच्या घरी तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील पार्टीसाठी किंवा घराच्या काही कार्यक्रमासाठी, किंवा कोणी एखाद्याने जर विचारलं की ही पदार्थ तू छान बनवतेस तर ह्या गोष्टी तू करू शकतेस का, तर आपण या गोष्टी करू शकतो आणि तुम्ही यामध्ये प्रॉफिटमध्ये असालच असाल. त्याच्यानंतर कोथमीर वडीच्या मी 2 जोड्या घेतलेल्या त्या 40 रुपयाला, एक जोडी 20 रुपयाची होती. त्याच्यासाठी बेसन मी अंदाजे मी अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं, तर एक अर्धा किलो मधलं मी जवळपास 400 ग्राम मी घातलं, तर ते 60 रुपयाचा पकडा. त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरची, जिरं आहे म्हणा किंवा तीळ आहे, याचा पण मी एक बेसिक खर्च पकडलाय 30 रुपये आणि हे सगळं मिळून 130 रुपये झाले. आणि कोथिंबीरच्या याच्यामध्ये मी काही खूप अजून एक्स्ट्रा असं काहीच टाकलं नव्हतं. जे घरातले जे मसाले आहेत बेसिक तेच सगळे टाकलेले. त्याच्यामध्ये हे पण 400 रुपये किलो आहे बाहेर कोथमीर वडी, आणि आपल्याला 130 रुपयामध्ये भरपूर कोथमीर वड्या होतात की ज्याच्यामध्ये आपले 30 ते 35 बॉक्स आरामात तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे बटाटा वडा, तर मी अर्धा किलो बटाटे घेतलेले 25 रुपयाचे आणि त्याच्यासाठी बेसन जवळपास म्हणजे अर्ध पकडा तुम्ही, 200 ग्रामचं पर्यंत बेसन यूज केलेलं मी. आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि काही जिरं मोहरीत आपल्या घरात वगैरे ते सगळं बेसिक असतंच, तेल वगैरे, त्याचे मी 20 रुपये पकडलेत. म्हणजे जवळपास 75 रुपये बटाटा वड्याच्या सगळ्या साहित्याला खर्च आलाय. त्याच्यानंतर तळण्यासाठी तेल अर्धा लिटर खूप झालं म्हणून मी फक्त 100 रुपये लिहिले, कारण 200 रुपये लिटर तेल पकडलं तरी त्याचा खर्च तुम्ही 100 रुपये पकडू शकता आणि काही खूप जास्त आपण तळणं एवढे जास्त असं नव्हतं. त्याच्यानंतर हे झालं आपलं जे खाण्याचं होतं त्याचं. त्याच्यानंतर पॅकिंगसाठी तुम्ही बघाल तर मी जे मोठे
बॉक्स आणलेले जे ओव्हल शेपचे होते, तर तो 4 रुपयाने एक कंटेनर मिळालेला. मी होलसेल जिथे मिळतात त्या शॉपमध्ये गेलेली, तर तिथे थोडेसे रेट कमी पडतात, नाहीतर मग 7 रुपये एक कंटेनर किंवा मग 6 रुपये एक कंटेनर मिळतो. मी होलसेल जिथे मिळतात तिथे गेलेली, तिथे मला 4 रुपयाला एक मिळाला. छोटे जे खरवससाठी प्लास्टिकचे बॉक्स आणलेले ते पण 4 रुपयाला एक पडलेला मला, ते पण मी 20 आणलेले. 80 रुपये झाले त्याचे. छोटे पाऊच ज्याच्यामध्ये चटणी आणि लाडू भरले ते 20 रुपयाचं पॅकेट आणलेलं, ते 100 पिशव्या होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर केळीचं पान आणलेलं आपण, आणि ते 2 पानं आणलेली, 5 रुपयाला एक पान, तर ते 10 रुपयाचं झालं. त्याच्यानंतर गुलाब 60 रुपयाची आणलेली, वेणी आणलेली मी 15 रुपयाची, नारळ आणलेला 31 रुपयाचा, आणि ब्लाऊज पीस आणलेला. ह्याचे सगळे मिळून 155 आणि याचे सगळे पॅकिंग वगैरे सगळे मिळून 190. तुम्हाला याच्यामध्ये अजून पण जेव्हा आपण खूप क्वांटिटीमध्ये घेतो ना, तर इथे अजून रेट खूप कमी होतो त्यांचा, जिथे होलसेल मार्केटमधनं किंवा होलसेल जे शॉप असतात ना तिथून घ्यायचं असेल तेव्हा. तर याचा ओव्हरऑल म्हणजे पूर्ण खर्च 1900 रुपयापर्यंत झालेला आहे. म्हणजे तरी पण 100 रुपये वाचलेत. पण वाचलेत असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडनं इथून काही राहिलं असेल किंवा आपण जसा गॅस यूज केला त्याचा पण तर खर्च असतो शेवटी, तर तो पण तुम्ही याच्यामध्ये ऍड केला तरी 200 रुपयामध्ये तुम्ही एखादं गेट टुगेदर केलंय की ज्याच्यामध्ये तुम्ही 30 लोकांना, मी तर 20 लोक म्हणते, पण 20 लोकांपेक्षा तुम्ही 30 लोकांसाठी हे बनवू शकता घरच्या घरी, आणि खूप छान पद्धतीने पण करू शकता तुम्ही. याच्यातले बरेचसे ऑप्शन वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्ही चेंजेस करून करू शकता. इथे तुम्ही अळूवडी करू शकता, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मूग भजी असते, म्हणजे असं जे काही असतं, किंवा मिनी इडलीज आहे, पालक म्हणजे पालकचा सीझन असेल तेव्हा पालकचा ढोकळा किंवा पालकची इडली, किंवा त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, तर मटारचा सीझन असतो तेव्हा मटार कचोरी किंवा मटारचे मिनी समोसाज वगैरे, असे पण बरेचसे ऑप्शन तुम्ही या सगळ्यामध्ये ऍड करून आपल्या बजेटप्रमाणे या सगळ्या गोष्टी करू शकता. भले मी हा 2000चा खर्च मी माझ्या 20 बॉक्सेससाठी लिहिलाय, पण ह्याच्यामध्ये 20 बॉक्सेस न बनून हा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 30 ते 35 तरी आरामात याच्यामध्ये होऊ शकतात जर आपण बसवलं तर. फक्त आपल्या हातात आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने म्हणजे सगळं अरेंज करताय, कसं मॅनेज करताय, यावरती शेवटी अवलंबून असतं. याच्यामध्ये काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न आहे की मी या सगळ्याचा अंदाजा तुम्हाला थोडक्यात देते. थोडासा विचार करून आपण सगळ्या गोष्टी केल्यानंतर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. मी पण हाच विचार केलेला की खूप जास्त पण आपल्याला म्हणजे अशा सगळ्या मसाले किंवा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे भरपूर असं एक पदार्थ असणार, जसं आपण बिर्याणी करतो, पण त्याच्यामध्ये किती प्रकारचे मसाले आणि किती प्रकारच्या गोष्टी आपल्याला ऍड कराव्या लागतात, तेव्हा आपल्याला खूप गडबड होते. तर मी अशाच गोष्टी ठेवलेल्या की त्याच्यामध्ये जास्त मेहनत नसणार आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी मोजकेच पदार्थ वापरून आपण ती गोष्ट करू शकतो, म्हणजे आपला गोंधळ उडणार नाही. तर असं मी बेसिक आज जे काही होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलंय. आशा करते तुम्हाला हे आवडलं असेल. आजच्या ब्लॉगमधनं ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्यामागे माझं एकच उद्देश आहे की तुम्हाला त्यातनं काहीतरी उपयोग व्हावा, तुम्हाला काहीतरी मदत व्हावी. तुमच्या घरात काय, माझ्या घरात काय, आपल्या सगळ्यांच्या घरात जेव्हा छोटा मोठा काही कार्यक्रम असतो ना, तेव्हा आपला सगळी गोष्ट बजेटकडे ठरली जाते. आपल्याला गोष्टी तर भरपूर करायच्या असतात, पण आपल्याला सारखं बजेटकडे पण बघायचं असतं आणि आपल्याला काहीतरी असा मेनू पण हवा असतो की जो छान आणि सगळ्यांना आवडेल असा पण असावा. तर याच्यासाठी मी थोडंसं बजेट आखलं आणि म्हटलं ह्यावेळेस आपण बजेटनुसार तुम्हाला करून दाखवूया. बऱ्याच वेळा मला प्रश्न येतो की ताई हे सगळं तू कसं मॅनेज करतेस, किंवा तू तुझं बिझनेस आणि घर या सगळ्या गोष्टी पण कशा मॅनेज करते. तर मी एकच सांगेन, इच्छा असल्या की सगळ्या गोष्टी होतात. तर माझी अशी मला पण स्वतः असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, स्वावलंबी असणं गरजेचं आहे. म्हणजे भले तिला बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही, पण घरातल्या घरात जे ती जेवण बनवते, म्हणजे अशी ही बोलतात ना, स्त्रियांच्या हातात देवाने ही कला दिलेली आहे, म्हणजे याने कोणीच उपाशी कधीच राहणार नाही. तर तुम्हाला बाकी कुठे काहीच करता येत नसेल ना, तरी हा बिझनेस पण तुम्ही नक्की करू शकता. घरातल्या घरी छोट्या जर तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला आज अंदाजा दिलेला आहे की बाहेर काय रेट आहे. बाहेर पण या लोकांचं एकच ठरलेलं असतं, जेवढा ती लोक खर्च असतो त्याच्यापेक्षा 50% म्हणजे त्याच्यापेक्षा डबल प्रॉफिट हा त्यांना झालाच पाहिजे. तर त्या अनुषंगानेच ती लोक त्याची प्राइस ठरवतात. जसं मी आता बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर वडी वगैरे आमच्या ऑफिसमध्ये पण मागवला जातो, कारण हे सगळे पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडीचे असतात. जेव्हा आपल्याला काहीतरी महाराष्ट्रीयन मेनू मागवायचा असतो तेव्हा तो कोथिंबीर वडी हा त्याच्यामध्ये एक फिक्स असतो आणि उकडीचे मोदक. तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपण थोडासा विचार करून केला तर त्याबद्दल तुम्ही
म्हणजे बऱ्याचशा प्रॉफिट मध्ये राहून या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही होम बिझनेस करायचंच असेल तुम्हाला, तर अशा पद्धतीचं पण थोडंफार तुम्हाला मी आयडिया देण्याचा आजच्या ब्लॉगमधनं प्रयत्न केलाय. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण मला आता कालची थोडीशी आवरावर करायची, कारण कालचं सगळं बाकीचं जे होतं ते मी थोडक्यात आवरलेलं, पण काही गोष्टी आहेत त्या मला तिथल्या तिथे परत ठेवायच्या आहेत. तर आजचा व्लॉग म्हणून मी इथेच एंड करते. आणि आजचा व्लॉग खूप मोठा झालाय आणि कालचा व्हिडिओ पण ऑलरेडी खूप मोठा आहे, तरी पण तुम्ही तो इतक्या प्रेमाने बघितलात आणि खूप छान छान अशा कमेंट केल्या. तुमचं प्रेम असंच सोबत राहू दे. तुमच्या काही सजेशन्स असतील माझ्यासाठी मला नक्की सांगा. माझं कुठे काही चुकलं असेल किंवा माझं काही कुठे राहून गेलं असेल ते देखील मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघेन. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.